वेलकम बॅक टू ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चॅनल। एका नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुन्हा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा मीन्स महा TAT संदर्भात बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे पेपर 1 आणि पेपर 2 साठी मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो। जशा प्रकारे आपण यापूर्वी ऑलरेडी 20 व्हिडिओ अपलोड केलेले आहे, हा व्हिडिओ क्रमांक 21 आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो। आणि जवळपास संपूर्ण सिलेबस जे आहे ते आपण या 21 व्हिडिओजमध्ये कव्हर केलेला आहे। प्लेलिस्टमध्ये सुद्धा ते व्हिडिओज आम्ही ॲड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। तर चला इम्पॉर्टंट प्रश्न पुन्हा पाहूया मित्रांनो। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचे जे बेल नोटिफिकेशन आहे त्याला देखील ऑन करा, जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे व्हिडिओवर पाहायला मिळेल मित्रांनो। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तेथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 1 विचारलेला आहे की प्राथमिक, हे बघा स्टेटमेंट टाइप हा प्रश्न असणार आहे मित्रांनो, की प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होयो, या संदर्भातील पुढीलपैकी कोणते विधाने असत्य आहे। आता हे बघा मित्रांनो, संवेदना संदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि असत्य विधाने कोणती, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। हे तुम्ही पाहू शकतात की स्टेटमेंट टाइप हे प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। तर कोणते विधान सत्य आहे आणि कोणते विधान असत्य आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हे बघा या ठिकाणी जे दिलेलं आहे मित्रांनो, या ठिकाणी जे दिलेलं आहे की संवेदना ही शुद्ध निर्बळ असलेच असे नाही, कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्योद्दीपकाची आवश्यकता असते। तर म्हणजे बरोबर आहे, संवेदना निर्माण होणे आपल्या इच्छेवर अवलंबून असते, हे चुकीचं दिलेलं आहे। 1 नंबर सुद्धा चुकीचं दिलेलं आहे। आणि विविध प्राण्यांच्या संवेदन क्षमता भिन्न असतात, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे असत्य विधान कोणते, तर अ आणि को हे काय असणार आहे मित्रांनो, या ठिकाणी असत्य विधान असणार आहे। म्हणजे आपला जे उत्तर असेल, आपला जे ऑप्शन उत्तर असेल मित्रांनो या ठिकाणी ते असणार आहे ओ आणि को हे काय आहे, असत्य असणार आहे। तर हे बघा पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला असत्य विधान असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 सुद्धा या ठिकाणी स्टेटमेंट टाइप प्रश्न विचारलेला आहे। आपण सर्वप्रथम प्रश्न वाचून घेऊया की अनुवंशाच्या अध्ययनावर परिणाम होतो, डेफिनेटली होतो, या विधानावर खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात। हे बघा मित्रांनो, या विधानाला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देतात, अशा प्रकारे काय आहे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे की अध्ययनात विद्यार्थ्याचा जन्मजात क्षमताचा विचार आवश्यक असतो, बरोबर आहे, पहिला विधान बरोबर आहे। बालकाच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवर ठरवता येते, हे सुद्धा बरोबर आहे। प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे, बरोबर आहे। बालकामध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते, हे सुद्धा बरोबर आहे। म्हणजे वरील सर्व आपला काय असेल मित्रांनो या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक 4 जे असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3। खूप मोठे प्रश्न मित्रांनो तुम्हाला परीक्षेत विचारले जातात, यापेक्षा सुद्धा मोठे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल, तर तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी काय आहे सराव करून घ्या। प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे की व्यक्तिभेद निर्माण होण्यातील प्रमुख घटक परिस्थिती होय, त्या संदर्भात खालील दिलेले विधाने योग्य नाही, म्हणजे कोणते विधान योग्य नाही अशा प्रकारे प्रश्न दिलेला आहे। तर हे बघा, जन्मानंतर बाहेर जी भौतिक व सामाजिक परिस्थिती असते त्याच्या बालकावर परिणाम होतो, डेफिनेटली होतो, म्हणजे पहिला जे विधान आहे ते बरोबर आहे। एकाच आई वडिलांची मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असू शकते किंवा असत नाहीत, अशा प्रकारे इथे दिलेला आहे। ओके, झोपडीतील राहणारी मुले व सघन कुटुंबातील राहणारी मुले यांच्या जाणीवेत समजशक्ती व वर्तनात फरक आढळतो, डेफिनेटली आढळतो। आणि सारखी बुद्धिमत्ता असलेली पण आर्थिक विषमता असलेली मुले यांच्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या फरक पडत जातो, हे सुद्धा बरोबर आहे। परंतु या ठिकाणी काय आहे, कोणते विधान अयोग्य आहे, तर हे बघा 2 नंबरचं जे विधान दिलेलं आहे मित्रांनो ते अयोग्य विधान असणार आहे। कारण एकाच आई वडिलांची जी मुले तात्कालिक कौटुंबिक परिस्थितीमुळे व त्यांच्या कुटुंबातील भिन्न स्थानामुळे भिन्न असत नाहीत, हे चुकीचे दिलेले आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 2 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक
4 प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे की अर्भकावस्था डॅश डॅश महिन्यापर्यंत असते, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आणि पर्याय क्रमांक जे 3 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे की अर्भकावस्था 1 महिन्यापर्यंत असते। ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला बरोबर उत्तर असणार आहे। ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 4 महिन्यापर्यंत असते, बरोबर। अर्भकावस्था हे डॅश डॅश महिन्यापर्यंत असते, तर ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे म्हणजे 3 महिन्यापर्यंत असते। ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5 पाचवा प्रश्न विचारलेला आहे की प्रभुत्व संपादन उपपत्तीच्या उद्गाता डॅश डॅश होयो, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो आणि जे बरोबर उत्तर असेल ते असणार आहे डॉक्टर ब्लूम। डॉक्टर ब्लूम काय असेल आपलं योग्य उत्तर असणार आहे की प्रभुत्व संपादन उपपत्तीच्या उद्गाता डॉक्टर ब्लूम होयो। ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला योग्य उत्तर राहणार आहे। पुढचा प्रश्न दिलेला आहे की खालीलपैकी अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य कोणते। आता अध्ययन प्रक्रियेचे वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी काय आहे विचारण्यात आलेले आहे। ऑप्शन दिलेले आहे अध्ययनास प्रेरणाची गरज नसते, चुकीचा दिलेला आहे की अध्ययनास प्रेरणाची गरज असते, नेहमी असते। अध्ययन ही खंडित प्रक्रिया आहे, हा सुद्धा चुकीचा दिलेला आहे। अध्ययन ही अखंडित प्रक्रिया त्याऐवजी असला पाहिजे होता। अध्ययन हे कृतीद्वारे घडवून येते, बरोबर आहे। आणि अध्ययनाचा वेग सर्वांचा समान असतो, अध्ययनाचा वेग सर्वांचा समान नसतो, अशा प्रकारे पाहिजे होता। म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 आहे ते आपला का असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7वा प्रश्न दिलेला आहे की आमरण उपोषण करणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे। आत्मताडन काय असेल मित्रांनो आपला बरोबर उत्तर असणार आहे, कारण की आमरण उपोषण करणे हे कोणत्या संरक्षण यंत्रणेचे उदाहरण आहे, तर आत्मताडन काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे। संरक्षण यंत्रणेसंदर्भात आपल्याला नेहमी एक प्रश्न मित्रांनो विचारला जातो। पुढचा प्रश्न क्रमांक 8वा प्रश्न दिलेला आहे की प्रत्यक्ष जीवनात उपयुक्त असणाऱ्या नवीन विचारांना काय म्हणतात। मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की प्रत्यक्ष जे जीवनात उपयुक्त असणाऱ्या नवीन विचारांना काय म्हणतात, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे सर्जनशीलता, बुद्धिमत्ता, अभिनिवेश किंवा तर्क। तर हे बघा मित्रांनो प्रत्यक्ष जीवनात उपयुक्त असणाऱ्या नवीन विचारांना सर्जनशीलता असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9 9वा प्रश्न हे बघा 9वा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की जेव्हा एक शिक्षिका दृष्टिबाधित विद्यार्थ्यांना सामान्य मुलांबरोबर सांघिक अध्ययन कृतीमध्ये सहभागी करते तेव्हा काय, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे। तर हे बघा सामान्य विद्यार्थ्यांच्या अध्ययन करण्यात अडचणी निर्माण करते, चुकीचा आहे। दृष्टिबाधित विद्यार्थ्याविषयी सामान्य विद्यार्थ्यात सहानुभूतीचा दृष्टिकोन तयार करते, हे सुद्धा चुकीचं आहे। समावेशक शिक्षणानुसार अध्ययनास प्रोत्साहन देते, हे बरोबर आहे। आणि दृष्टिबाधित विद्यार्थ्याच्या जाणीवपूर्वक तणाव वाढवतं, हे सुद्धा चुकीचं आहे। म्हणजे पर्याय क्रमांक जे 3 असेल मित्रांनो ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 10 आता 10वा प्रश्न विचारलेला आहे की नूतन बालक संघाची स्थापना कोणी केली। सोपा प्रश्न आहे आणि खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की नूतन बाल संघाची जी स्थापना आहे मित्रांनो ते गिजूभाई बदेका यांनी केली, म्हणजे पर्याय क्रमांक जे ब असेल ते आपला काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे। मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन आपण आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करू शकतात। तर व्हिडिओला प्लीज लाईक करा। जर तुम्हाला आमच्या चॅनलची मेंबरशिप हवी असेल मित्रांनो तर जॉईन बटनला जॉईन करून आपण ही मेंबरशिप घेऊ शकतात। व्हिडिओला प्लीज लाईक करा। पाहूया प्रश्न क्रमांक 11 आता हे बघा मित्रांनो तुमच्यासाठी एक विशेष ऑफर आपण या ठिकाणी घेऊन आणला आहोत की महाटेट CDP 2025 स्पेशल क्वेश्चन सेट पेपर 1 आणि पेपर 2 साठी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयाचे जवळपास 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो। आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला क्वालिटी क्वेश्चनचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि परीक्षेपूर्वी सराव करण्यासाठी अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत मित्रांनो तुम्हाला परीक्षेत दिसतील। तर हे जे प्रश्नसंच आहे ते परीक्षेपूर्वी तुम्हाला सराव करणे खूप गरजेचे आहे मित्रांनो, कारण की असे प्रश्न तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळतील। प्राइस फक्त 199 रुपये आहे मित्रांनो।
आणि स्क्रीनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून हे 10 प्रश्नसंच जे आहेत ते फक्त आणि फक्त 199 मध्ये तुम्ही मिळवू शकतात मित्रांनो. कारण की प्रत्येक क्वेश्चन जे आहे ते क्वालिटी बेस्ड क्वेश्चन आपण या ठिकाणी ऍड केलेला आहे. आणि परीक्षेच्या दृष्टीने, शिक्षक पात्रता परीक्षेच्या दृष्टीने मित्रांनो, शेवटच्या दिवशी हे तुम्हाला खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे. आत्ताच तुम्ही हे प्रश्नसंच काय मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून परचेस करू शकतात. पाहूया प्रश्न क्रमांक 11. 11वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या विकास प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे. आता हे बघा मित्रांनो, विकास प्रक्रियेचे जे वैशिष्ट्य आहे त्यामध्ये कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे, बरोबर नाही असा प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेला आहे की विकास हा संश्लेषणात्मक स्वरूपाचा आहे, विकास प्रक्रियेमध्ये व्यक्ती भिन्नता आढळते, बरोबर आहे, विकासामध्ये भोवतालाच्या परिसराचा वाटा असतो, हे सुद्धा बरोबर आहे, प्राण्यांच्या तुलनेत मानवाच्या विकासाचा वेग जास्त असतो, हे चुकीचा दिलेला आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल मित्रांनो ते काय असणार आहे, आपला अयोग्य विधान या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. 12वा प्रश्न विचारलेला आहे की कुमारावस्थेत विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकांनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा विचार करावा, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो की शिक्षकांनी वर्गात एकात्म पद्धतीचा अवलंब करावा, विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचे प्रकटीकरण टाळावे, शीच्या आचार विचारात विसंगती नसावी किंवा मुला-मुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी. तर हे बघा, हा कसा प्रश्न आहे मला समजला नाही मित्रांनो, परंतु हा म्हणजे आन्सर की मध्ये याचं जे उत्तर दिलेलं आहे ते दिलेलं आहे की ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर दिलेलं आहे, शीच्या आचारात व विचारात विसंगती नसावी. कारण ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा या ठिकाणी मला बरोबर वाटत होता की मुला मुलींना एकत्र बोलण्याची संधी द्यावी, हे सुद्धा बरोबर होतं मित्रांनो. परंतु ऑप्शन क्रमांक 3 काय आहे ते या ठिकाणी बरोबर उत्तर आपला असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13. 13वा प्रश्न विचारलेला आहे की जीन पियाजे यांनी बौद्धिक विकासाची जी उपपत्ती मांडलेली आहे त्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहे, अशा प्रकारे प्रश्न या ठिकाणी जीन पियाजेच्या संदर्भात विचारलेला आहे. तर 4 ऑप्शन दिलेले आहे. ही उपपत्ती मुलांना प्रत्यक्ष अनुभव देण्यावर भर देते, बरोबर आहे, ही उपपत्ती मुलाच्या तयारीला अधिक महत्त्व देते, सुद्धा बरोबर आहे, विद्यार्थ्याच्या प्रत्यक्ष अनुभवातूनच संबोध विकसित होतात, हे सुद्धा बरोबर आहे, संबोध निर्मितीसाठी अवबोधात्मक व कारक विकास आवश्यक आहे, याऐवजी त्यांनी काय दिलेलं आहे मित्रांनो, अनावश्यक दिलेलं आहे. फक्त एक शब्द तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे निगेटिव्ह शब्द आला सीटेट मध्ये आपण पाहतोच आहे मित्रांनो की निगेटिव्ह शब्द ज्या ठिकाणी आला तो आपला आन्सर असतो असत्य आहे किंवा अयोग्य आहे किंवा वैशिष्ट्य नाही अशा स्वरूपाच्या प्रश्नामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. 14वा प्रश्न विचारलेला आहे की व्यक्ती विकासात अनुवंशाचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असतो, बरोबर आहे, याला खालीलपैकी कोणते विधान समर्थन देत नाही. तर हे बघा, व्यक्ती विकासासंदर्भात या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि अनुवंशाचे जे महत्त्व आहे ते अत्यंत आहे असा प्रश्न आहे. कोणते विधान जे आहे मित्रांनो ते समर्थन देत नाही असा प्रश्न विचारलेला आहे. बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, हे बरोबर आहे का, नाही, हा विधान समर्थन देत नाही मित्रांनो. अनुवंशाने प्राप्त होणाऱ्या गोष्टीच्या व्यक्तिमत्व विकासाचा असतो, हा बरोबर आहे. जन्मजात स्वभाव हा व्यक्तिमत्व विकासातील महत्त्वाचा घटक असतो, बरोबर आहे. अनुवंश हा व्यक्ती विकासातील शारीरिक गुणवैशिष्ट्य व बुद्धिमत्ता ठरवते, हे सुद्धा बरोबर आहे मित्रांनो. परंतु जे आपला ऑप्शन क्रमांक 1 दिलेला आहे की बालकाचे जे व्यक्तिमत्व आहे त्याचे पालक आणि फक्त शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकतात, हे काय आहे, चुकीचा दिलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न दिलेला आहे की बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. आता हे बघा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा प्रश्न काय आहे, कोणते वैशिष्ट्य नाही. मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की अशाच प्रकारचे प्रश्न बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये नेहमी विचारत असतात की बिनेच्या बुद्धिमापन परिमाण श्रेणीचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही. तर हे बघा, बुद्धिमापनासाठी सर्वप्रथम अस्तित्वात आलेली मोजपट्टी होय, हे बरोबर आहे. ही परिमाण श्रेणी तयार केल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मनशक्तीचे मापन करून बुद्धीविषयी निष्कर्ष काढणे सुरू झाले. या परिमाण श्रेणीतील प्रश्न साधे, व्यवहार्य व परिमाणकारक आहेत, हे सुद्धा बरोबर आहे. आणि सामान्य बुद्धीचे मापन करता येणे शक्य झाले, हे सुद्धा काय आहे, बरोबर आहे. परंतु ऑप्शन क्रमांक जे 2 दिलेला आहे मित्रांनो ते चुकीचा दिलेला आहे की ही परिमाण श्रेणी तयार
केल्यामुळे स्मृती, प्रतिमा इत्यादी मन शक्तीचे मापन करून बुद्धीविषयी निष्कर्ष काढले सुरू झाले, हे चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे आपला अयोग्य विधान किंवा वैशिष्ट्य कोणते नाही, तर ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा प्रश्न विचारलेला आहे की हे बघा, 16वा प्रश्न दिलेला आहे की खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता, अशा प्रकारे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आणि या ठिकाणी आपल्याला काय आहे, 5 विधाने दिलेली आहे आणि त्याचा क्रम आपल्याला काय आहे मित्रांनो या ठिकाणी हो क्रमाने लावायचा आहे. बरोबर. ओके, तर हे बघा या ठिकाणी जे खाली दिलेल्या संबोध निर्मितीच्या टप्प्याचा योग्य क्रम कोणता, तर हे बघा मित्रांनो, योग्य क्रम म्हणजे वस्तूचे ज्ञान होणे हा एक बरोबर आहे. म्हणजे क्रमांक 1 जे असणार आहे मित्रांनो, ते वस्तूचे ज्ञान होणे हा आपला पहिला क्रमांकावर असणार आहे. एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुण विशेषण अलग करणे हा दुसरा बरोबर आहे मित्रांनो. म्हणजे को 1 आणि ओ 2. ओके, त्यानंतर पाहूया आपण. ओके, 1 मिनिट. हां, को 1 आणि ओ 2 बरोबर. बो ई डो, बो हा तिसरा असणार आहे. म्हणजे अलग केलेल्या गुण विशेषण करून सामान्यीकरण करणे, बो ई आणि डो. संबोधाला अमूर्त स्वरूप देणे, 4 आणि डो 5वा. म्हणजे शब्द रूपाने ते संबंध व्यक्त करणे हा पहिला आणि हा दुसरा. अशा प्रकारे आपण काय आहे मित्रांनो याला क्रमाने लावू शकतो. ओके, पुढचा प्रश्न क्रमांक 17. 17वा प्रश्न दिलेला आहे की हे बघा, 17वा प्रश्न विचारलेला आहे की खालील स्मृती प्रतिमेतील टप्प्याविषयीचे कोणते विधान बरोबर आहे. स्मृती आणि प्रतिमेतील टप्प्याविषयी संदर्भात काही विधान आपल्याला या ठिकाणी दिलेले आहे आणि बरोबर विधान कोणते, प्रश्न असा आहे. तर हे बघा, प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. स्मृती प्रतिमा ही प्राथमिक स्मृती प्रतिमेपेक्षा जास्त तीव्र असते. स्वप्नातील प्रतिमा सर्व अनुप्रतिमातीम असतात, चुकीचं आहे. अनुप्रतिमेची तीव्रता सुरुवातीला कमी असते, हे सुद्धा चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे की प्राथमिक स्मृती प्रतिमा ही अनुप्रतिमेपेक्षा कमी तीव्र असते. ऑप्शन क्रमांक 1 काय असेल आपला बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 स्किनर संदर्भात प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो की स्किनरच्या प्रबलीकरण या उपपत्तीवर आधारित पद्धती ज्यामध्ये कोणत्याही विषयातील जो भाग शिकवायचा असेल त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहान लहान पायऱ्यामध्ये विभाजन केले जाते व अध्यापन केले जाते, अशी खालीलपैकी कोणती अध्यापन पद्धती आहे. क्रमन्वयित अध्यापन पद्धती. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, आपला बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19. मित्रांनो, खूप सोपे प्रश्न आपण या ठिकाणी ऍड केलेले नाही, कारण त्याचा काहीच उपयोग परीक्षेमध्ये होत नाही. एक प्रश्न सुद्धा तुम्हाला सोपा प्रश्न विचारला जात नाही. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयामध्ये मानसशास्त्राचे जनक कोण आहे, कोणती उपपत्ती मांडली. मित्रांनो, खूप कमी प्रश्न अशा प्रकारचे विचारले जातात. आपण जे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे किंवा आपण जे प्रश्नाचा अभ्यास या ठिकाणी करत आहोत अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात मित्रांनो. तर तुमची जी तयारी आहे, म्हणून मी म्हणतो मित्रांनो की जे आमचे क्वेश्चन सेट आहे त्यामध्ये अशाच प्रकारचे प्रश्न आपण तयार केलेले आहे, कारण की आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. म्हणजे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ते तुम्हाला माहीत पाहिजे मित्रांनो. कारण की सोपे प्रश्नाचा फक्त आपण अभ्यास केला तर कठीण प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी येत नाही. प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे की किशोर अवस्थेतील मुलाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे. आता हे बघा, किशोर अवस्थेच्या विद्यार्थ्या संदर्भात किंवा मुलांच्या संदर्भात 4 विधान दिलेले आहेत. तर पाहूया. या मुलांची सामाजिक प्रवृत्ती उंच स्वरूपाची असते, योग्य विधान. पहिलाच विधान योग्य आहे आणि बाकीचे जे 3 विधान आहे मित्रांनो ते पाहायची सुद्धा आवश्यकता नाही, कारण की ऑप्शन क्रमांक 1 जे असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. 20वा प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन चांगले व्हायचे असेल तर शिक्षकाचे पाठ्यवस्तूवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे. बरोबर आहे. असे मत खालीलपैकी कोणी आपल्या प्रतिमानात मांडले आहे, अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. आपल्याला 4 ऑप्शन दिलेला आहे मित्रांनो आणि टर्नर व फत्तू आपला काय असेल योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न क्रमांक 21. 21वा प्रश्न विचारलेला आहे की प्रतिक्रियामधील जोश किंवा आवेश वाढवणारी स्थिती म्हणजे प्रेरणा, असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. तर हे बघा मित्रांनो, प्रतिक्रियामधील जोश आणि आवेश 2 शब्द तुम्ही लक्षात ठेवा. जोश आणि आवेश वाढवणारी जी स्थिती असते, जी मोटिवेट करते माणसाला, त्याला आपण प्रेरणा असे म्हणतोय. अशी व्याख्या जे केलेली आहे मित्रांनो ते जुजेरी यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक जे 1 असेल ते आपला योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22वा प्रश्न दिलेला आहे की आकलन, शोध, दिशा व टीका हे बुद्धीचे 4 पैलू आहेत, असे डॅश डॅश यांनी म्हटले आहे. तर हे बघा मित्रांनो, आकलन,
शोध, दिशा आणि टीका म्हणजे आलोचना हे बुद्धीचे 4 पैलू आहेत असे मत यांनी मांडले अल्फ्रेड बीने. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. अल्फ्रेड बीने काय असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा प्रश्न दिलेला आहे की सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा डॅश डॅश यांनी सुरू केली. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे आणि आपल्याला ऑप्शन दिलेले आहे अनुताताई वाघ, सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे किंवा गिजूभाई बधेका. तर हे बघा मित्रांनो, या संदर्भात आपण एक प्रश्न यापूर्वी पाहिलेला आहे की सन 1921 मध्ये दक्षिणामूर्ती येथे बालमंदिर नावाची शिशुशाळा कोणी सुरू केली, तर गिजूभाई बधेका काय असेल आपला योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपलं बरोबर उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 24वा प्रश्न दिलेला आहे की सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षकांनी सुरुवातीला घेतली. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले. प्रश्न तुम्ही वाचून घ्या मित्रांनो की विद्यार्थ्याकडे स्वभावतलाची असणारी जानवांची प्रश्न थोडंसं ते झालेलं आहे, ते सजीवांची माहिती काढून घेतली अशा प्रकारे असला पाहिजे होतं की हे बघा सजीवांची लक्षणे हा पाठ शिकविताना शिक्षिकेने सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून स्वभावतलाची असणाऱ्या सजीवांची माहिती काढून घेतली अशा प्रकारे ते प्रश्न आहे. येथे शिक्षकांनी अध्यापनाचे कोणते सूत्र वापरले मित्रांनो, तर हे बघा ऑप्शन क्रमांक जे 2 असेल ते आपलं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. ज्ञाताकडून अज्ञाताकडे ऑप्शन क्रमांक 2 जे असेल ते आपला ऑप्शन क्रमांक 2 हे चुकीचा दिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आहे मित्रांनो, ए दिलेला आहे या ठिकाणी चुकीचा आहे. ओके, ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आहे. कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वेच्या शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्वेचे शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला. तुम्हाला उत्तर माहित नाही मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय आहे, आपला माइंड यूज करायचा आहे. तर फक्त एक शब्द बघा तुम्ही, सामान्यीकरण. आता सामान्यीकरण म्हणजे सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे, तर जडची आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 काय असेल मित्रांनो, आपला योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 इज अ राईट आन्सर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 26वा प्रश्न दिलेला आहे की आसुबेल यांनी डॅश डॅश व डॅश डॅश उपपत्ती मांडली. सोपा प्रश्न आहे मित्रांनो की आसुबेल यांनी अध्ययन व अनुदेशन ही उपपत्ती मांडली. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, बरोबर उत्तर या ठिकाणी राहणार आहे. प्रश्न क्रमांक 27वा प्रश्न, विकासातील बदल डॅश डॅश असतात. सोपा प्रश्न आहे मित्रांनो की विकासातील जे बदल असतात ते कसे असतात, तर सुधारात्मक असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 3 दिलेला आहे ते काय असणार आहे, आपला योग्य उत्तर या ठिकाणी असणार आहे. प्रश्न क्रमांक 28वा प्रश्न विचारलेला आहे की शिक्षण हा जर डॅश डॅश मानला तर अध्यापन हा डॅश डॅश आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन दिलेला आहे घटक, उपघटक, प्रतिसाद, प्रतिक्रिया, आत्मा, शाळा, संच, उपसंच. तर हे बघा, शिक्षण हे जर संच मानले तर अध्यापन हा उपसंच असणार आहे मित्रांनो. म्हणजे ऑप्शन क्रमांक जे 4 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 29वा प्रश्न दिलेला आहे की आपल्या वयाला न शोभणे असे वागणे म्हणजे डॅश डॅश होय. अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहे मित्रांनो, विस्थापन, प्रेक्षेपण, परागमन किंवा प्रतिपूरण. तर हे बघा, आपल्या वयाला न शोभणे म्हणजे परागमन होय मित्रांनो. ऑप्शन क्रमांक जे 3 असेल ते आपला काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 30 दिलेला आहे की डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या संदर्भात संशोधन केले. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो की डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी डॅश डॅश आणि डॅश डॅश यांच्या संदर्भात संशोधन केले. तर हे बघा, ऑप्शन क्रमांक जे 3 असेल वाढ व विकास, कारण की डॉक्टर ऑर्नेस्ट यांनी वाढ आणि विकास यांच्या संदर्भात संशोधन केले. तर ऑप्शन क्रमांक जे 3 असेल मित्रांनो, आपला बरोबर उत्तर असणार आहे. खूप इम्पॉर्टंट 30 प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले आहोत मित्रांनो. असेच प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलमध्ये प्लेलिस्ट मध्ये सुद्धा जाऊन पाहू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र विषयासंदर्भात प्रश्नसंच हवे असेल मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पाहायला मिळेल मित्रांनो, फक्त आणि फक्त कॉन्टॅक्ट नंबर जे तुम्हाला स्क्रीनमध्ये दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात मित्रांनो. फक्त आणि फक्त 199 रुपये पण या ठिकाणी प्राइस ठेवलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका मिळणार आहे मित्रांनो. तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ही 10 प्रश्नपत्रिका सोडून तुम्ही परीक्षा द्या मित्रांनो. पेपर 1 असो की पेपर 2 असो, तुम्हाला खूप फायदा याचा भेटणार आहे. कारण जशा प्रकारे आम्ही प्रश्नपत्रिका प्रश्नसंच या ठिकाणी तयार केलेले आहे मित्रांनो, तशाच स्वरूपाचे प्रश्न किंवा तशाच प्रकारचे प्रश्न जे आहे तुम्हाला परीक्षेत पाहायला मिळेल मित्रांनो. या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हे परचेस करू शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन प्रश्नांसोबत.